नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्सचं जर आपण सर्किट बघितलं तर बऱ्याच सर्किटमध्ये आपल्याला हे अशा प्रकारचा हा निळ्या कलरचा जो काही कंपोनंट दिसतोय किंवा पुढीच्या सर्किटमध्ये हा जो सर्किट आहे ह्या सर्किटमध्ये जो हिरव्या कलरचे जे कंपोनंट दिसतात हे अशा प्रकारची कंपोनंट म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून MOV आहे। हा MOV म्हणजेच मेटल ऑक्साईड व्हॅरिस्टर। ह्या मेटल ऑक्साईड व्हॅरिस्टरला दुसऱ्या नावानं ओळखलं जातं ते म्हणजे व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर। हे अशा दोन प्रकारे ह्या कंपोनंटला ओळखलं जातं। या कंपोनंटची मेन फंक्शनॅलिटी म्हणजे हा कंपोनंट इलेक्ट्रॉनिक्सचं जे काही सर्किट आहे त्या सर्किटला व्होल्टेजपासून प्रोटेक्ट करण्याचं काम करतं। कधीकधी जर सपोज एखाद्या इलेक्ट्रॉनिकच्या सर्किटमध्ये हाय व्होल्टेज सर्ज निर्माण झाला तर त्या सर्जला सप्रेस करण्याचं काम हा व्हॅरिस्टर करत असतो। हा MOV इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्किटमध्ये पॅरललमध्ये जोडलेला असतो। आता आपण ह्या MOVची जी काही रेटिंग असते त्या रेटिंगविषयी डिस्कस करूया। तर मित्रांनो, ह्या सर्किटमध्ये जो MOV वापरलेला आहे तो MOV 511KD07 हा रेटिंगचा MOV वापरलेला आहे। तर हे जे पहिले 3 डिजिट जे आहेत त्या 3 डिजिट विषयी डिस्कस करत असताना 511 म्हणजे हे 2 डिजिट जसेच्या तसे ठेवायचे आणि हा जो शेवटचा जो डिजिट आहे हा शेवटचा डिजिट हा इंडिकेट करतो की ह्या 2 डिजिटच्या पुढे किती झिरो लावायचे आहेत। मग आता 511 म्हणजेच हा जो 1 इंडिकेट करतो की 510 म्हणजे 1 झिरो या ठिकाणी कनेक्ट करायचा आहे। तर सपोज ह्या ठिकाणी जर समजा 512 जर असेल तर 5100 व्होल्ट म्हणजे हा इंडिकेट करतो व्हॅरिस्टर व्होल्टेज। आता पुढे जो काही के हा जो दिलेला आहे हा के म्हणजे जो काही टॉलरन्स असेल केसाठी 10% टॉलरन्स आहे। मग त्यानंतर जर सपोज अशा काही व्हॅरिस्टरमध्ये LM असे जर असतील तर त्या ठिकाणी Lसाठी 15%, Mसाठी 20% अशा प्रकारचं त्या ठिकाणी टॉलरन्स असतं। आणि पुढं जो काही D दिलेला आहे D म्हणजेच डायमेन्शन इन MM, Dच्या पुढं जो काही आकडा दिला आहे तो म्हणजे D07 म्हणजेच असं ह्या स्पेसिफिकेशननुसार आपल्याला असं लक्षात येतं हा जो सर्किट आहे ह्या सर्किटमध्ये हा MOV वापरलेला आहे 511KD07 हा MOV म्हणजेच जवळपास त्याचं हे सगळं स्ट्रक्चर ह्या ठिकाणी आलेलं असतं। म्हणजेच किती व्होल्टेज हा कॅरी करू शकतो आणि त्याचं जे काही टॉलरन्स किती आहे आणि हा जो MOV आहे ह्या MOVचं डायमेन्शन किती आहे हे सर्व इंडिकेट ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। तर अशा प्रकारचे आपण MOV वेगवेगळे MOV आपण चेक करू शकतो। पण स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर हे अशाच प्रकारचं असतं। पहिले 2 डिजिट जसेच्या तसे आणि तिसरा जो डिजिट आहे तिसरा डिजिट इंडिकेट करतो की हाऊ मेनी झिरोज आर देअर। आणि त्यानंतर जो के आहे के म्हणजे टॉलरन्स, L म्हणजे टॉलरन्स, के 10%, L 15% आणि M जो असतो तो 20%। आणि त्यानंतर पुढे येणारा जो डिजिट आहे तो म्हणजे डायमेन्शन 07। मी रिपीट ह्यासाठी सांगितलेलं आहे की जेणेकरून MOV हा आपल्याला कळला पाहिजे। तो बघितल्यानंतर लगेच आपल्याला त्याचं स्पेसिफिकेशन लक्षात आलं पाहिजे। तर मित्रांनो, माझा हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।